वसुबारस हा दिवाळीचा पहिला दिवस। या दिवशी गायीची तिच्या वासरासह पूजा केली जाते। आपल्या मुलाबाळांना चांगले आरोग्य मिळावे, त्यांच्या आयुष्यामध्ये भरभरून सुख लाभावे म्हणून प्रत्येक महिलेने ही पूजा करावी। गायीच्या पायावर पाणी टाकावे, गायीला हळद कुंकू फुले अक्षता अर्पण करून पंचोपकार तिची पूजा करावी, नैवेद्य अर्पण करावा। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ। 9 नोव्हेंबर पासून दिवाळीला सुरुवात होते। वसुबारस हा पहिला दिवस असतो दिवाळीचा आणि त्या दिवसापासून आपण पणत्या लावत असतो, आकाशकंदील लावत असतो। बरेचसे जण एकादशीपासून सुरुवात करतात। तर यावेळेस बघा एकादशी आणि द्वादशी हे दोघं दिवस मिळून आले, तर त्यामुळे आपल्याला 9 नोव्हेंबरला वसुबारस साजरं करायचं आहे। वसुबारस का साजरं करतात? आपल्या मुलाबाळांना चांगले आरोग्य मिळावे, सुख लाभावे म्हणून वसुबारसची पूजा प्रत्येक महिला त्यांच्या मुलाबाळांसाठी करत असते। आणि आत्तापर्यंत तुम्ही केली नसेल तर नक्की करा। कशी करायची आहे, काय काय आपल्याला काय म्हणायचं आहे, काय नाही, सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस म्हणून आपण साजरा करतो, तर या दिवशी काय करावे आणि काय नाही, वसुबारसाचं व्रत कसं करायचं हे सगळं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर बघा, वसुबारसच्या दिवशी आपल्याला गायीची तिच्या वासरासह पूजा करायची असते। गाय आणि वासरू दोघांची आपल्याला मिळून पूजा करायची असते। आपल्या मुलाबाळांना चांगलं आरोग्य मिळावं, सुख लाभावं, सगळ्या आई आपल्या मुलांसाठी हे व्रत करत असतात। समुद्र मंथनाच्या वेळेस 5 कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या, तर त्यापैकी नंदा नावाच्या गायीला उद्देशून हे व्रत केलं जातं। तर अशा प्रकारे आपल्याला हा सण साजरा करायचा आहे। या दिवशी बघा, तुम्ही घरच्या घरी हे बघा, तुमच्या इथे जवळपास कुठे गोठा असेल तर तिथे गाय आणि वासरू तुम्हाला मिळालं तर अतिउत्तम, तिथे जाऊन पण पूजा करायची आहे। प्लस आपल्याला घरी सुद्धा सकाळी ही गाय वासराची पूजा मांडणी करायची आहे। दिवसभर ही पूजा आपल्याला तशीच ठेवायची आहे आणि संध्याकाळी तुम्हाला जवळपास कुठे गाय वासरू असेल तर तिथे जाऊन त्यांची पूजा करायची आहे। जसं मी तुम्हाला घरी सांगते त्या पद्धतीनेच आपल्याला गोठ्यामध्ये जाऊन गाय वासरूची पूजा करायची। तर आता पूजा कशी, अगदी सोपी आहे बघा। तुम्ही तुमच्या देवाराजवळ सुद्धा ही पूजा मांडू शकतात। गायीला तिथे स्थापित करून पूजा करू शकतात। त्यासाठी आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना वगैरे असं काहीही नाही करायचं आहे, फक्त आपल्याला गाय वासराची पूजा करायची। तुम्ही तुमच्या देवाराच्या जवळ सुद्धा गाय वासराची मूर्ती ठेवून तिथे पूजा करू शकतात। काहींच्या घरी बघा POPच्या वगैरे किंवा मातीच्या अशा मोठ्या गाय वासरूची मूर्ती असते, तर ती सुद्धा तुम्ही पूजेमध्ये ठेवू शकतात। आता बघा, माझ्याकडे ही गाय आणि वासरूची पितळाची भरीव अशी जड मूर्ती आहे। ही मी माझ्या तुळशी वृंदावनमध्ये ठेवत असते। रोज मी ह्या गाईला हळद कुंकू अक्षता अर्पण करत असते। तर ती मूर्ती आणि देवाऱ्यामध्ये सुद्धा तुम्ही गाय वासरू जे आहे ते ठेवायचं आहे। नसेल तुमच्याकडे गाय वासरूची मूर्ती तर नक्की घ्या, कारण बघा गाईला खूप महत्त्व आहे। प्रत्येक पूजेला गाईला आपण नैवेद्य वाहत असतो प्रत्येक सणाच्या दिवशी, आणि एकट्या गाईची पूजा केल्यामुळे 33 कोटी देवांचं पूजा केल्याचं पुण्य आपल्याला मिळत असतं। तर त्यामुळे गाईची पूजा ही वेळोवेळी अमुक एक दिवशी झालीच पाहिजे। तर आता तुम्हाला पूजा कशी करायची ते मी सांगते। तुम्ही जर गोठ्यात गेले तर अशाच प्रकारे तुम्हाला पूजा करायची आहे। आता मी इथे बघा एका ताटलीमध्ये गाईची मूर्ती घेतलेली आहे। आता या दिवशी ज्यांच्याकडे गाय आहे, वासरू आहे, तर ते लोक त्यांची पूजा म्हणजे आंघोळ घालतात। तर आपल्याला आपल्या घरच्या गाईची आंघोळ घालायची। तर तुम्ही 11 वेळेस गोमाते नमः गोमाते नमः असं तुम्ही म्हटलं, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असं म्हणत जरी तुम्ही गाईची आंघोळ घातली, गाईचं स्नान केलं तुम्ही तरी चालेल, ठीक आहे। तर अशा प्रकारे आपल्याला गाईचं व्यवस्थित मूर्ती जी आहे ती स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायची, फक्त पाण्याने तुम्हाला धुवायची। आणि तुम्ही जर गोठ्यामध्ये गेला तर सगळ्यात पहिले तुम्हाला गाईच्या पायांवर, गाय आणि वासरूच्या पायावर आपल्याला पाणी टाकायचं आहे। तांब्यामध्ये पाणी घेऊन ते आपल्याला गाय आणि वासराच्या पायांवर टाकायचे, सगळ्या 4ही पायांवर टाकायचे। आता ही मूर्ती स्वच्छ आपल्याला पुसून घ्यायची, ठीक आहे, स्वच्छ करून घ्यायची। आता त्यानंतर आता बघा, मी इथे एक छोटंसं पाट घेतलेलं आहे। तुमच्याकडे मोठी मूर्ती असेल तुम्ही त्याप्रमाणे तिथे देवाराच्या जवळ सुद्धा पूजा मांडू शकता। आता या पाटावर बघा मी खाली थोडेसे तांदूळ टाकते, त्यावर हळद कुंकू अर्पण करते, ठीक आहे, आणि त्यावर ही गाईची जी मूर्ती आहे ही मी स्थापित करते। तर बघा, इथे छोट्याशा पाटावर मी खाली तांदूळ, त्यावर हळद कुंकू अर्पण केले आणि त्यावर ही गाईची मूर्ती ठेवली आहे। दिवा लावून घेतला आहे, अगरबत्ती लावून घेतली आहे। आता या गाईला आपल्याला हळद कुंकू अर्पण करायचं आहे। हे गोमाते मी तुला हळद आणि कुंकू अर्पण करते। गोमाते मी तुला अक्षता अर्पण करत आहे। हे गोमाते मी तुला फूल अर्पण करत आहे। छोटीशी पूजा आहे, तर त्यामुळे तुम्हाला सजावट फुलांची तुम्ही पाहिजे तशी छान करू शकतात, पण आपल्याला या दिवशी गाईची पूजा करायचीच आहे, कारण आपल्या मुलाबाळांना चांगलं आरोग्य लाभावं यासाठी आपल्याला या दिवशी पूजा करायची आहे।
आणि गाईला असं पण आपण खूप महत्त्व देतो, प्रत्येक दिवशी आपण गाईला नैवेद्य अर्पण करत असतो। तर बघा इथे मी गाईला फुलं अर्पण केले। तर तुम्ही माळ, मोठी थोडी मूर्ती असेल मातीची पीओपीची मोठ्यामधली, तर त्याला तुम्ही माळ पण घालू शकतात। आणि वासराची सुद्धा तुम्हाला पूजा करायची, वासराला सुद्धा तुम्हाला हळद कुंकू जे आहे ते तुम्हाला अर्पण करायचं आहे अशा प्रकारे। आणि आता यानंतर आपल्याला दिवा अगरबत्तीने ओवाळून घ्यायचं आहे। तर इथे मी आता गाईला ओवाळते। आता गाईला तुम्हाला स्पर्श करायचा आहे आणि नमस्कार करायचा आहे। अशाच प्रकारे तुम्हाला गोठ्यामध्ये सुद्धा पूजा करायची। आता गाय आणि वासराला आपण नैवेद्य अर्पण करूया। आता त्या दिवशी मी तुम्हाला सांगते की उपवास कसा करायचा आहे, काय स्वयंपाक करू शकतात। तर आत्ता मी इथे गाय आणि वासरूला इथे गूळ आणि खोबऱ्याचा जो नैवेद्य आहे तो अर्पण करते। याबरोबर तुम्ही जी हरभऱ्याची डाळ आहे ती पण अर्पण करू शकता। याशिवाय वसुबारसला आपल्याला एक नैवेद्य गाईला अर्पण करायचा आहे। अतिशय महत्त्वाचा तो नैवेद्य आहे, त्याबद्दलचा व्हिडिओ मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेल की कुठला आपल्याला अर्पण करायचा आहे। आणि आत्ता तुमच्याकडे गाय वासरूची मूर्ती नसेल तर घ्या, नाही मिळाली तर तुम्ही गाय वासरूचे चित्र जे आहे ते काढून सुद्धा त्याची पूजा करू शकतात, ठीक आहे। किंवा रांगोळीने तुम्ही काढा, तांदळाने गाय आणि वासरू रेखाटा, किंवा तुम्ही त्याचं ड्रॉइंग केलं, छान असं चित्र काढलं गाय आणि वासरूचं, तर त्याची पण तुम्ही पूजा करू शकता। तर अशी ही अगदी साधी आणि सोपी पूजा मांडणी आहे। आता या दिवशी बघा स्त्रिया दिवसभर उपवास करतात आणि या दिवशी गहू मूग जे आहे ते खात नाही। आणि स्त्रिया शक्यतो बाजरीची भाकरी आणि गवारच्या ज्या शेंगा असतात, गवारीच्या शेंगा, त्यांची भाजी खाऊन संध्याकाळी उपवास सोडत असतात। आणि या दिवशी दुधाचे पदार्थ, तळलेले पदार्थ जे आहे ते खात नाही। म्हणजे शक्यतो गाईपासून जे पदार्थ आपल्याला मिळतात, पनीर, दूध, तूप, या गोष्टी ज्या आहेत त्या आपण खात नाही। तर असे हे काही छोटेसे नियम आहे। या दिवशी तुम्ही उपवास करायचा आहे। तर सगळ्या महिला ज्या आहेत त्या उपवास करू शकतात। घरामध्ये स्त्रीला समजा मासिक धर्म आहे, पिरियड्स आहे, करू शकत नाही, तर पुरुषांनी ही पूजा मांडली तरीही चालेल, असं काही नाही आहे। पुरुषसुद्धा पूजा मांडू शकतात, पूजा मांडायला काही हरकत नाही आहे। आणि आपल्या मुलाबाळांसाठीच आपण ही पूजा करतोय। तर अशी अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला पूजा मांडायची। आणि बघा गाईच्या प्रति कृतज्ञता म्हणून आपल्याला हा सण साजरा करायचा असतो। स्त्री आपल्या मुलाबाळाच्या चांगल्या आरोग्यासाठी, त्यांनी आयुष्यामध्ये खूप प्रगती करावी, खूप पुढे जावं म्हणून ही पूजा ते करत असतात। आता याबद्दलच अतिशय महत्त्वाची माहिती आणि वसुबारस का साजरा करतात त्याची एक कथा आहे, ती मी तुम्हाला वाचून दाखवते। अश्विन वद्य द्वादशी ही गोवत्स द्वादशी किंवा वसुबारस म्हणून प्रसिद्ध आहे। या दिवशी गायीची तिच्या वासरासह पूजा केली जाते। पूजा कशी करायची आहे ते मी तुम्हाला सांगितलं आहे। आता गायीचं महत्त्व आणि वसुबारसेचं काय महत्त्व आहे ते मी तुम्हाला सांगते। प्राचीन काळापासून हिंदू लोक गायीला पवित्र मानत आलेले आहे। गायीच्या ठिकाणी 33 कोटी देव असतात असं मानलं जातं, म्हणून तिला गोमाता म्हणतात। तिची उपयुक्तता ओळखूनच प्राचीन काळापासून तिची पूजा करण्याची प्रथा पडलेली आहे। गायीच्या थोरवीमुळेच राजा दिलीप आणि भगवान श्रीकृष्ण यांनी गो सेवा केली। श्रीकृष्णाने तर स्वतःला गोपाल म्हणून घेतले। आपण अनेक प्रसंगी दान करत असतो, तर त्यात गोदान हे सर्वश्रेष्ठ दान मानलं जातं। ज्याच्या घरी गाय तिथे विठ्ठलाचे पाय, असं संत तुकाराम यांनी म्हटलं आहे। तसंच दुःखी व्यक्तींना काही सेवा दिली जाते, त्यावेळेस मुख्यतः पंचगव्यावर भर दिला जातो। तर पंचगव्य म्हणजे बघा, मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं की पंचगव्याने आपल्याला अमावास्या, पौर्णिमा, लक्ष्मीपूजन या दिवशी आंघोळ करायची असते, पाण्यामध्ये ते टाकायचं असतं। पंचगव्य म्हणजे गायीपासून मिळणाऱ्या 5 वस्तू, त्यात गायीचे दूध, दही, तूप, शेण, गोमूत्र अशा 5 गोष्टी, गायीपासून मिळणाऱ्या 5 गोष्टी असतात, त्याने आंघोळ करायची असते किंवा ते पोटात सुद्धा घ्यायचं असतं, म्हणजे ते प्यायचं सुद्धा असतं। त्यामुळे काय होतं, जे पोटाचे विकार वगैरे आहे ते नाहीसे होतात। घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे यासाठी या दिवशी गायीची तिच्या वासरासह पूजा केली जाते। वसू म्हणजे द्रव्य, म्हणजेच धन, त्यासाठी असलेली बारस म्हणजे वसुबारस। पुष्कळ ठिकाणी स्त्रिया या दिवशी उपवास करतात। ज्यांच्या घरी गुरे आहेत त्यांच्या घरी या दिवशी पूर्णावरणाचा नैवेद्य केला जातो, त्याचा स्वयंपाक केला जातो। या दिवशी गहू आणि मूग जे आहे ते खाऊ नये। स्त्रिया बाजरीची भाकरी आणि गवारच्या शेंगांची भाजी खाऊन उपवास जो आहे तो संध्याकाळी, वसुबारसच्या दिवशी संध्याकाळी उपवास सोडत असतात आणि या दिवसापासून पणत्या लावायला सुरुवात होते। तर अशा प्रकारे आपण वसुबारस साजरा करत असतो। आता वसुबारस आपण का साजरी करतो यामागची अतिशय एक महत्त्वाची कथा आहे, ही पण वसुबारसच्या दिवशी ऐकलीच पाहिजे। प्रत्येक दिवशी त्या दिवसाची कथा जर आपण ऐकली तर आपल्याला खूप पुण्य मिळत असतं। तर बघा त्यामागची कथा काय आहे ते मी तुम्हाला सांगते। एक नगर होतं, तिथे एक वृद्ध महिला राहत होती। तिला एक सून होती, घरी गाई गुरे होती, म्हशी होत्या, गवाळे मुगाळे नामक या नावाची वासरे होती, ठीक आहे। गवाळे आणि मुगाळे या नावाची त्या गाईची वासरे होत्या। अश्विन मास आला, पहिल्या द्वादशीच्या दिवशी वृद्ध महिला सकाळी उठली, शेतावर जाताना सुनेला हाक मारली, मुली इकडे ये। सून आली, काय म्हणून असं म्हटली,
तशी वृद्ध महिला म्हणाली, गव्हाळे मुगाळे शिजवून ठेव असे सांगितले आणि ती शेतावर निघून गेली. सून गोठ्यामध्ये गेली. गव्हाळी मुगाळी वासरे उड्या मारत होती. त्यांना तिनं ठार मारलं. चिरली, शिजवून ठेवून सासूची वाट पाहत बसली. दुपार झाली तशी सासू घरी आली. सुनेने पान वाढले. सासूने पाहिले तर त्यामध्ये तांबडे मांस दृष्टीस पडले. तिने हे काय केले म्हणून सुनेला विचारले. सुनेने सर्व हकीकत सांगितली. सासू घाबरली. न समजता चुकी घडली म्हणून तशीच उठली. देवापाशी जाऊन प्रार्थना केली. देवा देवा, सुनेच्या हातून मोठा अपराध घडला आहे. तिला क्षमा कर. गायीची वासरे जिवंत कर. असे नाही झाले तर संध्याकाळी मी माझा प्राण देईन असा निश्चय करून ती देवापाशी बसून राहिली. दिवा लावला. देवाने तिचा निश्चय पाहिला. निष्कपट अंतकरण पाहिले. नंतर संध्याकाळी गायी आल्या. हंबरडा फोडू लागल्या. तशी देवास चिंता पडली. हिचा निश्चय ढळणार नाही असे देवास वाटले. मग देवाने गायीची वासरे जिवंत केली. ती उड्या मारीत मारीत गायीजवळ गेली. गायीचे हंबरणे बंद झाले. वृद्ध महिलेला आनंद झाला. सुनेला आनंद झाला. नंतर वृद्धेने गायी आणि घोड्याची पूजा केली. स्वयंपाक करून नैवेद्य दाखवला. तर बघा, अशी ही वसुबारस का साजरं केलं जातं आणि त्यामागची ही एक कथा आहे. अशा गोमातेचे पूजन तिच्या वासरासह वसुबारसेच्या दिवशी करायचे असते. या दिवशी दूध आणि दुधाचे पदार्थ आहारात घ्यायचे नाही. कामधेनूचे रूप आपल्या घरच्या गायीत पाहून तिची पूजा करायची असते आणि पुढील श्लोक म्हणायचा असतो. तर श्लोक आहे, क्षीरोदार्ण वसंभूते सुरासुर नमस्कृते सर्व देवमये मातृगृहार्णार्घ नमोस्तुते. याचा अर्थ असा आहे, क्षीरसागरातून जन्मलेल्या सूर असुरांना वंदनीय ठरलेल्या जिच्या शरीरामध्ये सर्व देव आहे, हे माते, हा आमचा पूजनाचा अर्घ्य घे, तुला नमस्कार असो. तर एवढं महत्त्व गायीला आहे म्हणून आपल्याला गायीची पूजा करायची आहे. तर बघा, मी तुम्हाला सगळी अगदी इन डिटेल व्यवस्थित माहिती दिलेली आहे असं मला वाटतं. गायीची पूजा कशी करायची आहे, जवळपास गोठा असेल तर नक्की गायीला तुम्ही तिथे जाऊन गायीची पूजा करा. आणि घरी तुम्हाला गाय वासराची मूर्ती नसेल तर तुम्ही चित्र काढून आत्ता पूजा करा. पण गाय वासराची मूर्ती ही आपल्या देवाऱ्यामध्ये किंवा तुळशी वृंदावनमध्ये आपल्या घरामध्ये असलीच पाहिजे. तर नक्की अशा प्रकारे तुम्ही पूजा मांडणी कराल अशी मी अपेक्षा करते. तर ही एक महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.